जुबली वर्षामध्ये आपल्याला आशेचे यात्रेकरू होण्यासाठी आमंत्रण आहे। यात्रेकरू म्हणजे जागृत असणे आणि आजच्या शुभ वर्तमानामध्ये देव शब्दामध्ये आपल्याला त्याविषयी बोध करण्यात आलेला आहे। आपण जर शुभ वर्तमानावर चिंतन केलं तर आपल्याला दिसून येत आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला जागृत होण्यासाठी सांगत आहे आणि जागृत होण्यासाठी तो दोन मुद्दे आपल्या समोर मांडत आहे। पहिला मुद्दा म्हणजे आपल्या कमरा बांधलेल्या असू द्या। कमरा बांधलेल्या म्हणजे आपण तत्पर असले पाहिजे, आपण प्रवासासाठी उत्सुक असले पाहिजे आणि हा प्रवास म्हणजे एक तीर्थयात्रा। या तीर्थयात्रेसाठी आपण सज्ज असावे, कारण परमेश्वर आपल्या बरोबर आहे। परमेश्वर आपल्या बरोबर असल्यानंतर निश्चितच आपल्याला आपल्या जीवनातील सर्व गोष्टीला सामोरे जाण्यासाठी एक उत्साह आणि एक ऊर्जा प्राप्त होत असते। श्रद्धेविषयी आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे। श्रद्धा म्हणजे न पाहिलेल्या गोष्टीवर भरोसा ठेवणे। आणि जेव्हा आपण अशा या यात्रेमध्ये असतो, पिलग्रिम्स आपण जेव्हा होतो, तेव्हा आपल्याला श्रद्धेमध्ये वाढण्यासाठी मदत होते। कारण जेव्हा आपण यात्रेमध्ये असतो तेव्हा आपला ध्येय हा परमेश्वराकडे असतो आणि परमेश्वर आपल्या बरोबर आहे असा अनुभव आपल्याला सतत येत असतं। आपल्याला पोप फ्रान्सिस यामध्ये फार सुंदर असं मार्गदर्शन करतात। पोप म्हणतात, प्लीज कॅरी अ पॉकेट गॉस्पल विथ यू, म्हणजेच आपल्या पॉकेटमध्ये एक शुभवर्तमानाची छोटीशी प्रत असणे फार गरजेचे आहे। आज कदाचित आपण हे पुस्तक शुभवर्तमानाचं कॅरी करू शकत नाही, परंतु निश्चित आपण आपल्या मोबाईलद्वारे या शुभवर्तमानातील वचनावर चिंतन करू शकतो। आणि म्हणून पोप फ्रान्सिस आपल्याला या यात्रेमध्ये प्रवास करीत असताना परमेश्वर आपल्या बरोबर आहे, तो आपल्या बरोबर संवाद साधत आहे। ही डायलॉग्स विथ हिम, ही कन्व्हर्सेस विथ अस, ही कम्युनिकेट्स विथ अस, हे शोधण्यासाठी आपल्याला शुभवर्तमानाचा आधार घेण्यासाठी सांगत आहे। शुभवर्तमानातील कोणतेही वचन म्हणजेच मॅथ्यू, मार्क, लूक आणि योहान, कोणताही अध्याय आणि कोणतीही ओवी तुम्ही टाकली मोबाईलमध्ये ते वचन येऊ शकतं। आणि ते वचन आल्यानंतर पोप म्हणतात, त्या वचनाचं वाचन करा, त्या वचनावर शांतपणे चिंतन करा आणि परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा। आणि ते जेव्हा घडतं तेव्हा आपल्या जीवनामधील विश्वास जो आहे तो अधिक मजबूत होतो, कारण परमेश्वर आपल्या बरोबर आहे। या तीर्थयात्रेमध्ये परमेश्वराचं आपल्याला दर्शन घडतं, असा अनुभव आपल्याला येऊ शकतं आणि आपण आपल्या परमेश्वराला भेटण्यासाठी उत्सुक होऊ शकतो। दुसरा मुद्दा प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगत आहे आणि तो म्हणजे जीसस सेज लाईट युअर लॅम्प्स, आपले दिवे लावा। आपल्याला मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये हुशार आणि मूर्ख कुमारिका यांचा दृष्टांत आहे आणि या दृष्टांतामध्ये आपण पाहतो की शहाण्या ज्या होत्या त्या आपले दिवे लावू शकले, मात्र मूर्ख जे होते त्यांचे दिवे विझू लागले। मूर्ख कुमारिका जणू काही तयारीत नव्हते आणि म्हणून त्यांचे दिवे विझू लागले, परंतु जे शहाणे होते त्यांचे दिवे पेटले, कारण ते तयारीत होते। ही जी तयारी आहे ही कशासाठी आहे की प्रभूच्या स्वागतासाठी, प्रभूला भेटण्यासाठी। आपल्या जीवनामध्ये अनेक दुःख, वेदना, आजार, संकट आणि अंधार पसरलेला आहे। ह्यामधून वाटचाल करण्यासाठी आपल्याला हे दिवे निश्चितच मदत करीत असतात। ह्या दिव्याच्या प्रकाशाद्वारे आपल्याला परमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मदत होत असते आणि म्हणून आपले दिवे लावलेले असू द्या असं आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानात सांगत आहे। माझ्या प्रिय पालकांनो आणि माझ्या प्रिय तरुणांनो, हा आपल्यासाठी एक सुंदर असा संदेश आहे। प्रभू आपल्याला आश्वासन देत आहे की मी तुमच्या बरोबर सहप्रवासी आहे, मी तुमच्या सोबत आहे, म्हणून घाबरू नका, भिवू नका। तर माझ्यावरील तुमची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा दृढ करण्याचा प्रयत्न करा। कशा प्रकारे ही श्रद्धा आपण दृढ करू शकतो, तर आपल्यामध्ये परमेश्वराचं जे वचन आहे ते वचन जर वाढलं तर परमेश्वरावरील आपली जी श्रद्धा आहे
ती नक्कीच दृढ होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यामधील जो अंधार आहे तो अंधार जर आपण दूर केला तर परमेश्वरावरील आपली श्रद्धा त्या प्रकाशाने वाढू शकते. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख असतील, वेदना असतील, अपयश असेल, हे सगळे अंधाराची चिन्ह आहेत. म्हणून आपण अंधारात बसायचं नाही, तर आपण उजेडात आलं पाहिजे. प्रिय पालकांनो आणि तरुण तरुणींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला उजेडात येण्यासाठी जणू काही आमंत्रित करीत आहे. अंधारातून प्रकाशाकडे ही जी आपली वाटचाल आहे, अपयशातून यशाकडे ही जी आपली वाटचाल आहे, अविश्वासामधून विश्वासामध्ये हा जो आपला प्रवास आहे, ही देखील एक तीर्थयात्रा आहे. या जुबली वर्षामध्ये निराश न होता, हताश न होता, हतबल न होता, आशेकडे वळण्यासाठी आपल्याला आशेची तीर्थयात्री होण्यासाठी आमंत्रित केलं आहे. आणि म्हणून माय डिअर यंग फ्रेंड्स, ऑल ऑफ अस आर कॉल्ड टू बी पिलग्रिम्स ऑफ होप. वी नीड टू स्प्रेड होप ऑल ओव्हर. आज जरी परिस्थिती आपली तितकीशी आशादायक नसली, आपली परिस्थिती चिंताग्रस्त असली, तरी घाबरू नका, भिवू नका. प्रभू आपल्याला सांगतो, आय एम विथ यू. परमेश्वर जर आपल्या बरोबर असेल तर रोमकरास पत्रामध्ये अध्याय 8:31 मध्ये संत पॉल म्हणतो, परमेश्वर जर आपल्या बरोबर असेल तर आपल्याला भिण्याची काय गरज आहे, कारण परमेश्वर आपला तारणारा आपल्या बरोबर आहे. हाच विश्वास हिब्रू लोकांस लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्याला त्या लेखकांनी सांगितलेला आहे. आणि म्हणून ते आपल्याला आपल्या श्रद्धेचा पिता अब्राहम आणि सारा ह्यांचं उदाहरण देत आहे. अब्राहम आणि सारा ह्याने जशी प्रतीक्षा केली, वाट पाहिली, श्रद्धा ढळू दिली नाही, अंधाराला प्रकाशावर मात करू दिली नाही, तर ते जागृत राहिले, परमेश्वराच्या वचनामध्ये वाढत गेले, आपल्या जीवनातील दिवे जे आहेत ते पेटते ठेवले. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आयझक ह्याचा जन्म झाला. आणि त्याद्वारे आपण पाहतो की परमेश्वराने त्यांच्यावर कृपा आणि आशीर्वाद दिले. तशाच प्रकारे परमेश्वर तुम्हाला आणि मला, आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित देण्यासाठी उत्सुक आहे. त्यासाठी आपण जागृत राहायला पाहिजे. ज्याप्रमाणे शुभवर्तमानामध्ये याला दाखला आहे की आपण जर जागृत राहिले आणि मालकाचं स्वागत केलं तर मालक कसा आपला गौरव करतो, तसंच परमेश्वर देखील आपण जर विश्वासू राहिले, आपण जर प्रकाशामध्ये राहिले, आपण जर आशेचे यात्रेकरू झालो, तर आपला देखील परमेश्वर गौरव करणार आहे. आपल्याला परमेश्वर शाबासकी देणार आहे. परमेश्वराचे आशीर्वाद, परमेश्वराची कृपा आपल्या प्रत्येकाला प्राप्त व्हावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो.